जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. अजून एक सरळ सेवा पदभरती जाहीर झालेली आहे आणि त्याविषयीचा एक PDF जाहीर झाले आणि त्याच्याविषयी आपण आज डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असाच नवीन माहितीसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलसोबत जॉईन व्हायला विसरू नका. तर महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे एक समाज कल्याण जे विभाग आहे त्यांच्याद्वारे एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे 7/10/2024 रोजी आणि याच्यामध्ये समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेमध्ये वर्ग क ग्रुप क चे जे पद आहेत हे पद समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षका, त्याच्यानंतर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखक हे जे वेगवेगळे संवर्ग आहेत या संवर्गासाठी पदभरती होत आहे आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांनी याच्यासाठी फॉर्म भरायचा आहे. तर पहिलं पद जे आहे ते वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकसाठी आहे. एकूण 5 पदं भरून घेण्यात येणार आहेत आणि याच्यासाठी सामाजिक आणि समांतर आरक्षण जे आहे त्याचबरोबर कंपार्टमेंटल आरक्षण आहे त्याची डिटेल्स इथं दिलेले आहेत. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता. दुसरं पद आहे समाज कल्याण निरीक्षक, त्याच्यासाठी एकूण 39 एवढे पदं भरून घेण्यात येणार आहेत. सामाजिक समांतर आरक्षणानुसार आहेत बघा, एकूण आरक्षित 26 पदं आहेत आणि अनआरक्षित ओपनसाठी 13 पदं असे 39 पदं भरून घेण्यात येणार आहेत. पुढील पद आहे गृहपाल अधीक्षक महिलासाठी. त्यासाठी बघा एकूण 92 पदं भरून घेण्यात येणार आहेत. खूप जास्त पद आहेत आणि फक्त याच्यासाठी महिला पात्र आहेत. पुरुष फॉर्म भरू शकणार नाहीत. फक्त ज्या महिला आहेत त्या महिलाच याच्यासाठी फॉर्म भरू शकतात आणि त्याच्यासाठी 92 पदं आहेत. त्यानंतर पुढील पद बघा गृहपाल अधीक्षक हे आहे सर्वसाधारण, म्हणजे याच्यामध्ये पुरुष आणि महिला दोघंही फॉर्म भरू शकतात असे 61 पदं आहेत आणि फक्त महिला फॉर्म भरू शकतात असे 92 पदं आहेत. तर महिलांसाठी खूप चांगली संधी असू शकते ही. पुढचं पद आहे लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखकचं, त्यामध्ये सुद्धा 10 पदं भरून घेण्यात येणार आहेत आणि निम्नलेखी लघुलेखकचं सुद्धा पद आहे त्याच्यामध्ये 3 पदं भरून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर बघा लघु टंकलेखक स्टेनोटायपिस्ट त्याचे सुद्धा 9 पदं भरून घेण्यात येणार आहेत. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या संवर्गातील जवळपास जे आहेत ते 209 पदं भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यासाठी फॉर्मला सुरुवात झालेली आहे. पदसंख्या व आरक्षण संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, व्हर्टिकल रिझर्वेशन, कंपार्टमेंटल रिझर्वेशन, या सगळ्या काही बाबी आहेत या त्यांनी दिलेल्या आहेत. तुम्ही एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा. त्याच्यानंतर पुढील खेळाडू, त्याच्या आरक्षणमध्येच बघा खेळाडू आरक्षण, त्याचबरोबर अनाथांचं आरक्षण येतं. अनाथांच्या आरक्षणासोबत माजी सैनिक, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे जे आहेत हे वर्टिकल आणि कंपार्टमेंटल त्याचबरोबर हॉरिझॉन्टल जे रिझर्वेशन आहे यांचा सगळ्यामध्ये समावेश होत असतो आणि ते त्यांनी दिले. आता महत्त्वाचा पॉईंट बघा, वेतन श्रेणी तुम्हाला पेमेंट किती असणार आहे. पहिलं उच्च श्रेणी लघुलेखकसाठी 44,900 रुपये बेसिक पेमेंट असणार आहे. प्लस तुम्हाला DA, त्याचबरोबर तुमचा HRA, त्याच्यानंतर बघा ऑदर अलाउन्सेस जे आहेत ते ऑदर अलाउन्सेस इथं तुम्हाला मिळत असतात. जवळपास 44,900 आणि याला बघा तुम्हाला बेसिक पेमेंटला दुसरे 50% कमीत कमी अलाउन्सेस मिळतात, म्हणजे जवळपास हे 45 आणि दुसरे जर 22 म्हणलं तर जवळपास तुम्हाला 67,000 एवढी जवळपास पेमेंट जाऊ शकते यामध्ये. दुसरं पद बघा गृहपाल अधीक्षक महिलासाठीचं पद आहे. या पदासाठी सुद्धा 38,600 एवढं पेमेंट आहे बेसिक. गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण त्याच्यासाठी सुद्धा सेम पेमेंट आहे. वरिष्ठ समाज कल्याणकर त्याच्यासाठी सुद्धा निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी S15 देण्यात येणार आहे 41,800. समाज कल्याण निरीक्षकसाठी 35,400 आणि लघु टंकलेखकसाठी 25,500 हा बेसिक पेमेंट असणार आहे. त्यानंतर वयोमर्यादा बघा, वयोमर्यादा त्यांनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि कंपार्टमेंटल रिझर्वेशन त्याचबरोबर व्हर्टिकल रिझर्वेशन जसं आहे तसा त्यांनी दिलेला आहे. तुम्हाला सगळ्यात सोपं जाईल. तुमची जी लोअर एज लिमिट आहे, कमीत कमी वयोमर्यादा तुमची 18 वर्ष असणं कंपल्सरी आहे. कमाल जी आहे ती अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष आहे, म्हणजे तुमचे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपनची वयो
वयोमर्यादा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कास्ट वाईज एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलं जातं. महत्त्वाचा बघा आता शैक्षणिक अर्हता काय असणार आहे. पहिलं जे पद आहे या पदासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठातल्या एखाद्या शाखेतील पदवी असायला पाहिजे आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ MSCIT संगणकाचं तुमच्याकडे असायला पाहिजे. तुमचं डिग्री प्लस तुम्हाला MSCIT असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. वरिष्ठ समाज निरीक्षकसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा बघा तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही पदाची एक पदवी असणे आणि MSCIT असणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर बघा उच्च श्रेणी लघुलेखकसाठी बघा तुमच्याकडं तुमचं SSC तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला इंग्रजी आणि सामान्य ज्ञान वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 म्हणजे तुम्हाला 10वी प्लस तुम्हाला मराठी आणि इंग्लिश टायपिंग असणं तुमच्याकडं कंपल्सरी आहे. टंकलेखक इंग्लिशमध्ये 40 शब्द आणि मराठीमध्ये 30 शब्द तुम्हाला होणं कंपल्सरी आहे. निम्नलेखिक लघुलेखक आणि त्याचबरोबर लघु टंकलेखक यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला सेम क्वालिफिकेशन असणार आहे. अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक त्यांनी दिलेला आहे, कधी कन्सिडर करणार आहे त्याबद्दल माहिती, दिव्यांग आरक्षणाविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. बघा सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. ही PDF तुम्हाला आधी व्यवस्थित वाचायची आहे आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. सर्वसाधारण ज्या गोष्टी आहेत तुम्हाला अर्ज जो आहे तो फक्त ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. ऑफलाईन जे अर्ज करण्यात येतील किंवा मेल करण्यात येतील ते कन्सिडर करण्यात येणार नाही. तुम्हाला अर्ज करायचा संकेतस्थळ त्यांनी इथं दिलेलं आहे. या साईटवरती जाऊन तुम्हाला इथं ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. अर्ज भरण्याचा कालावधी 10/10/2024 रोजीपासून 11/11/2024 एवढा ठेवण्यात आलेला आहे. तुम्हाला जवळपास फॉर्म भरण्यासाठी 1 महिना आहे. त्यामुळं व्यवस्थित सगळ्या नोटिफिकेशन वाचा, 2-3 दिवस थांबा, सगळे जर काही अपडेट वगैरे आहेत का ते येऊ द्या. अपडेट आल्याच्या नंतर तुम्ही नंतर फॉर्म भरा. आणि मित्रांनो आता फेस्टिवल आहे, दिवाळी वगैरे आहे, तर त्या फेस्टिवलमध्ये तुम्ही विसरून जाता किंवा कामात गुंतवून जाता. त्यामुळं हा फॉर्म तुम्ही दिवाळीच्या आधी वगैरे भरण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे जर एखादं सर्टिफिकेट नसेल, तुमच्याकडे 1 महिना आहे, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कोणत्याही पद्धतीचं जर सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ते आधी काढून घ्या. फॉर्म भरताना सोबत ठेवा. नसेल तर ते काढून घेऊन फॉर्म भरा, कारण नंतर तुम्हाला सिलेक्शन झाल्याच्यानंतर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. परीक्षा शुल्क किती असणार आहे? खुला प्रवर्ग ओपनसाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये एवढं फीस असणार आहे. फीस कशाही पद्धतीचं नॉन रिफंडेबल आहे, तुम्हाला फीस परत देणार नाही. निवड पद्धती कशी होणार आहे बघा, तुम्हाला खालील पद्धतीनं जे दिलेले आहे हे बघा, या पद्धतीनं तुमचं एक्झाम होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. त्यामध्ये मराठी 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी, इंग्रजीचे 25 प्रश्न आहेत 50 मार्कांसाठी, सामान्य ज्ञानचे 25 क्वेश्चन आहेत 50 मार्कांसाठी आणि बौद्धिक चाचणीचे 25 क्वेश्चन आहेत 50 मार्कांसाठी. असे टोटल तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे मिळून 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक एक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे आणि तुम्हाला 200 मार्काची पेपर होणार आहे. कमान बघा तुम्हाला पास होण्यासाठी 45% गुण म्हणजे 200 मार्कांपैकी तुम्हाला कमीत कमी 45 म्हणजे 90 मार्क घेणं कंपल्सरी आहे. जर 90च्या कमी मार्क पडले तर तुम्ही यामध्ये नापास होता, तुम्हाला नियुक्ती दिली जात नाही. त्याच्यानंतर परीक्षा केंद्र व परीक्षेबाबत ज्या सर्वसाधारण सूचना आहेत, तुम्हाला सेंटर कशा पद्धतीनं निवडायचं आहे ते सगळ्या याच्यामध्ये दिलेले आहेत, तुम्ही एकदा वाचून घ्या. मित्रांनो ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही वाचू शकता. त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती कमेंट बॉक्समध्ये, त्याच्यानंतर आपल्या बायोमध्ये आहे. इतर अटी वगैरे ज्या आहेत त्या तुम्ही सगळ्या वाचून घ्या. परीक्षा शुल्क कशा पद्धतीनं भरायचं आहे वगैरे त्यांनी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिली. आणि सगळं केल्याच्या नंतरही तुम्हाला जर काही समजत नसेल, काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. आणि तुम्हाला अजून जास्त गायडन्ससाठी माझं पर्सनल इंस्टाग्राम ID सुद्धा मी कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे. तिथं जाऊन तुम्ही इन्स्टाला मला प्रायव्हेटली मेसेज करून तुमचे डाऊट्स विचारू शकता. धन्यवाद.